हाय गाईज, गुड मॉर्निंग. माझ्या व्लॉगमध्ये वेलकम. आज आहे माझ्या पिल्लूचा बड्डे आणि माझ्या व्लॉगला खूप टाईम लागला आहे कारण की माझे आजोबा पण वारलेले. व्लॉग टाकायला पण खूप वेळ लागलेला. मी पार्लर ओपनिंग केलं आहे त्याच्यामुळे मला टाईम भेटत नाही. लल्लाची आरती वगैरे केली, मस्त तो निघालेला चॉकलेट्स वगैरे घेऊन बड्डेला स्कूलमध्ये. त्याला बाईकवरच जायचं होतं कारण की नवीन कपडे घातलेले त्याला 4 व्हीलरमध्ये नव्हता जायचा. नंतर त्याला पाठवला, तयारी वगैरे केली ना, मस्त भांडे वगैरे घासून घेतली, सगळं आवरलं वगैरे ना. मग मी निघली पार्लरला. हा माझा पार्लर आहे. तर थोडंसं सामान राहिलेला तर गेली नेवारीला, सामान घेऊन आली. नंतर आली इथे कांदे कापायला घेतल्यात, पनू आली घरी. आणि मग आम्ही सगळे कांदे टाकलं, भाज्या बिज्या घालायला येतल्या. तेवढ्यात देविता त्यांचे पप्पा वगैरे आलेले बर्थडेचा केक घेऊन. त्याला केक कापण्यापेक्षा ते उडवतात त्याच्यामध्ये मजा आहे. लहान पोरांचं कसं असतं ना, पोरांना काही पोरांना केक कापायला आवडतं ना, याला वेगळीच मजा. सगळे बर्थडे ती त्याची मजा, त्याला मजाच याच्यामध्ये. डान्स बघा माझ्या रियांशचा. नंबर डान्सर बोलतात त्याला. आणि जेवण शिजवायला घेतलेलं, पाहुणे वगैरे गेली तेव्हा. मस्त छोले होते, व्हाईट पुलाव होता आणि पनीर चिल्ली होती मस्तपैकी. लाईटमध्ये मस्त जेवण. आणि माझ्या भाची सगळ्या त्याच्या भावाच्या बड्डेला मेहनत करतात बिचाऱ्या. ही परी आमची बड्डे बॉय बघ. मस्तपैकी पुलाव झालेला आहे, व्हेजिटेबल व्हाईट पुलाव. सगळं व्हेजच होतं कारण की सोमवार होता. मी चिल्ली घालायला घेतलेली इथं. सगळं झालं, फक्त चिल्लीच राहिलेली. नंतर सगळी पाहुणे वगैरे आली आणि ते सगळ्यांची छोटी छोटी पोरं, सगळे जेंट्स बाहेर आणि लेडीज सगळ्या इथे किचनमध्ये उभ्या होत्या. सगळी माझीच पोरं, सगळी माझ्यावर सेम. रियान जसा जीव लावतो तसेच हे सगळी पोरं पण माझ्यावरती तशीच जीव लावतात. गट्टू, देवश्री, चिंगी, देवांशी, रियांश, जिनू, श्रेयस. केक वगैरे कापला, आम्ही फोटो वगैरे काढला आणि त्याने सगळ्यांना सांगितलं केक वगैरे वाटून घ्या. केक कटिंग चाललेलं. नंतर त्याला आणलेला सरप्राईज आणि तो सगळ्यांनी तुम्ही बघितला असेलच कारण की व्लॉगला खूप टाईम लागलाय. पूर्ण 10 दिवस झाले व्लॉगला. आणि त्याची खुशी इतकी होती, खूपच भारी खुशी होती त्याची. आणि माझा व्लॉग इतकाच आहे. पुढच्या व्लॉग